नमस्कार मंडळी. आम्हा मायलेकींच्या मुक्तछंद या चॅनलच्या एका नवीन भागात मी स्वाती बापट, काउन्सेलिंग सायकोलॉजिस्ट, तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सध्या नवरात्र उत्सव सगळीकडे मोठ्या उत्साहात आपण सर्व साजरा करतो आहोत. हा शक्ती जागरणाचा काळ आहे. यात सृजन पर्वात जागतिक मानसिक आरोग्य दिन आज 10 ऑक्टोबर रोजी आपण सर्वजण देशभर साजरा करतो आहोत. या निमित्तानं आजचा व्हिडिओ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. खरं सांगायचं तर नवरात्र पर्वात दुर्गा सप्तशतीच्या पाठातील काही अध्यायांचं घरोघर वाचन चिंतन झालं आणि तेच माझ्याही कानावर जेव्हा पडलं तेव्हा मला समजलेलं, मानसशास्त्रीय दृष्टीने केलेलं हे विवेचन आज मी इथं मांडायचा छोटासा अल्पसा प्रयत्न करणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भारतीय तत्वज्ञान, अध्यात्म, भारतीय संस्कृतीतील वेद, उपनिषद, पुराण, त्यातील अनेक कथा या आजच्या काळातही तंतोतंत लागू पडतात. ह्याचं नवल आश्चर्य आणि अभिमान वाटत राहतो. मनासारख्या विषयाकडे बघताना विचार, भावभावना आणि वर्तन याकडे बघण्याचा हिंदू धर्मांचा, संत महंतांचा, पोथी पुराणांचा दृष्टिकोन किती व्यापक, बहुआयामी, सर्वंकष आणि सर्व जगासाठी कल्याणकारी आहे हे पुन्हा पुन्हा पटत जातं. यू आर अ बॉर्न सिनर असं न म्हणता हिंदू धर्म तत्वमसी असं म्हणत राहतो. तो तूच आहेस, तुझ्यात ती शक्ती आहे हे आपलं तत्वज्ञान आपल्याला सांगत असतं. मानवी मनात वसणाऱ्या या षड्रिपूंच्या महिषासुराला मारण्यासाठी, मनाला स्वस्थता, शांतता, आनंद आणि समाधान मिळवण्यासाठी आणि आजच्या काळात हरवलेलं मानसिक आरोग्य परत मिळवण्यासाठी स्वतःच्या मनातील विवेक जागृत करावा लागेल. स्वतःला मदतही करावी लागेल. परिस्थिती आपण बदलू शकणार नसलो तरी मनस्थिती आपल्याला बदलावी लागेल. परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला बदलावा लागेल असं मला वाटतं. सप्तशतीच्या पाठात महिषासूर हा एक उन्मत्त राक्षस युद्धभूमीवर देवीकडून परास्त होतो. देवी त्याचा वध करते असा अध्याय आहे. आजच्या काळातही आपल्या सर्वांसमोर असा एक युद्धाचा प्रसंग वारंवार येत असतो. कोण आहे बरं हे आपल्या समोरील शत्रू? हे मनातले षड्रिपू, मनात येणाऱ्या नकारात्मक, अकार्यक्षम म्हणजे अनप्रॉडक्टिव्ह इमोशन्स, भावना. आणि कुठे आहे मग ही देवी जी यावर मात करेल, जी आपल्याला बळ देईल? तर स्वतःच्याच मनात कायम वास करणारी आपली मनःशक्ती, ती कायम वाढती, कायम सबळ, कायम सशस्त्र ठेवायची आहे आणि ती आपल्याला मदत करणार आहे. सप्तशतीच्या पाठात सुरथ नावाचा एक अत्यंत कुशल राजा युद्धात हरतो असं वर्णन येतं. इतकं प्रबळ, इतकं शक्तिशाली राज्य तो कसा बरं हरतो? तर लक्ष न दिल्यामुळे. मानसशास्त्रीय अभ्यासात शरीराला सुद्धा खूप महत्त्व दिलं आहे. हेल्दी माइंड इन हेल्दी बॉडी असं म्हणतात. सुरथ असे या राजाचे नाव इथे संस्कृत भाषेनं किती योग्य निवडलं आहे. देह हा आपला रथ आहे. अत्यंत सुघड, सबळ, कार्यक्षम देह आपल्या सर्वांना मिळाला आहे. अनेक अर्थांनी आपण हा देह गृहीत धरत असतो. स्वतःकडे पुरेसं लक्ष देत नसतो. रोजच्या दिवसभरातल्या साध्या गोष्टी, उत्तम ताजा आहार असेल, घरी वेळेवर पिलेलं पाणी असेल, पुरेशी झोप असेल, मॉडरेट असा व्यायाम असेल, यावर लक्ष न दिल्यानं शरीर स्वास्थ्य उत्तम राहत नाही आणि मानसिक आरोग्यासाठी सुद्धा हे धोक्याचं ठरतं. अनेक गोष्टी गृहीत धरल्याने सुरथ राजा हरला असं वर्णन या पाठात येतं. आपण सर्वांनी मात्र आपल्या या देहरूपी रथाची घोडदौड सतत आरोग्याच्या दिशेने चालू ठेवायची आहे. हे आपल्या स्वतःच्या, आपल्या कुटुंबाच्या, आपल्या समाजाच्या, आपल्या राष्ट्राच्या उन्नतीसाठी खूप महत्त्वाचं आणि आवश्यकही आहे.
पुढे या पाठामध्ये समाधी नावाचा एक निराश, उदास असा राजा सुरथ राजाला हा भेटतो. दुःखी असतो हा माणूस. आजच्या सायकोलॉजीच्या भाषेत सांगायचं तर समाधी हा डिस्ट्रेस्ड आहे, डिप्रेस्ड आहे. आपल्याला अगदी हव्या तशा, हव्या त्या अनेक गोष्टी हव्या त्या स्वरूपात, प्रमाणात असतानाही मानवी मन आनंदी, समाधानी राहण्यापेक्षा दुःखाच्या आणि त्या मनाच्या द्वंद्वात, अहंकारात अडकलेलं राहतं. मला हवे तसे आणि तसेच झाले पाहिजे ही अपेक्षा किंबहुना मागणी, आपला अट्टहास आपल्या मनाला दुःखी करतो. अशा वेळी स्वतःशी असणारं नातं, कुटुंबाशी, समाजाशी असणारं नातं ह्यात भरडलं जातं. सुरथ आणि समाधी मग या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी मेधा ऋषींकडे जातात. नावं देखील किती सुंदर घेतली आहेत आपल्या अध्यात्मानी. या पाठात मेधा ऋषी म्हणजे आपली बुद्धी. भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती आपले अध्यात्म परकाया प्रवेश करत करत सर्वसामान्य माणसांचे दुःख, वेदना, क्लेश अनेक वर्षांपासून ओळखत होते. प्रत्येक मानवी मनाला वाट दाखवत होते. जेव्हा जेव्हा शरीर मन निर्णय घेऊ शकत नाही तेव्हा तेव्हा बुद्धीची कास धरीत निर्णय घ्यायचे आहेत. विवेकाची कास धारण करून, सारासार विचार करून असाही एक अर्थ ह्यातून निघू शकतो. अर्थात हे सगळे मला समजलेले अर्थ आहेत. तुम्ही देखील ह्यात जरूर भर घाला असं मला वाटतं. सप्तशतीच्या पाठात अनेक राक्षसांशी देवीचा सामना झालेला आहे. तुंबळ युद्ध माजलं आहे. आजच्या काळात सुद्धा आपण सगळे अनेक रिपूंशी म्हणजे शत्रूंशी लढत असतो. आपल्याच मनातल्या भावनांशी रोज झुंजत असतो. पहिल्या अध्यायात विष्णूच्या कानातल्या मळापासून तयार झालेल्या राक्षसांचा उल्लेख येतो. त्यांचे नाव मधु आणि कैटव. हे वाचल्यावर क्षणभर अरे हे काय असं आपल्याला वाटून जातं. पण या सगळ्याचा अर्थ किती गहन आहे. आजच्या काळात आपण सर्व तो किती छान पद्धतीने लागू करू शकतो हे समजतं. साध्या सोप्या उपमा, दृष्टांत देत देत एक मोठे हिंदू तत्वज्ञान सामान्यांच्या गळी उतरवण्याचे काम आपले अध्यात्म पूर्वापार कायम करत आले आहे. मधु म्हणजे मध आणि कैटव म्हणजे मधमाशी. मग यांना राक्षस मानण्याचं काय बरं कारण? तर मधमाशी सतत मधाचा साठा करत राहते. कितीही मध गोळा केला तरी अनेकाविध फुलांवरून ती पुन्हा पुन्हा मध गोळा करत राहते. आपणही सगळेजण असेच संचय करत असतो. वस्तूंचा, सामानांचा हा संग्रह वाढवत असतो. आता मिनिमलिस्टिकचे लोड तिकडे आले आहे. मगच आपण जागे होणार का? अनेक काळापासून आपल्या संस्कृतीने, आपल्या परंपरेने अति प्रमाणात संचय वाईट हेच सांगून ठेवलं आहे. मानवी मनाचे मात्र आय वॉन्ट धिस, आय हॅव धिस, आय स्टील वॉन्ट धिस, आय वॉन्ट धिस ऑल हे खेळ संपत नाहीत. हे मधु आणि कैटव राक्षस जेव्हा हल्ला करतात तेव्हा आपली बुद्धी स्थिर राहत नाही. कोणी काही वाईट सांगितलं किंवा आपल्या कानावर पडलं तर ते आपण ऐकून घ्यायचं नाही, त्यावर विश्वास ठेवायचा नाही. परनिंदा ही ऐकून घेणं टाळायचं. गॉसिप टाळा हे केव्हाच सांगून ठेवलं आहे. कारण बुद्धीवर पहिला प्रभाव आपल्या कानांचा होतो. कैकईचे कान भरले आणि तिची बुद्धी भ्रष्ट झाली ही उदाहरणं आपल्याकडे कायम सांगितली जातात. आता या राक्षसांना मारायचं तर ब्रह्मदेवानं विष्णूकडे धाव घेतली आहे. विष्णू तर शेषशाही झोपलेला आहे. आता त्याला उठवायचं म्हणजे आपल्यातला विवेक जागा करायचा. आजच्या काळातला सायकोलॉजीच्या भाषेतला हा अवेअरनेस जागृत करायचा. सत्सद विवेक, सारासार विचार जागृत करायचा. भावनांच्या भरातही विचारांना महत्त्व द्यायचं. रॅशनॅलिटी ही स्वतःमध्ये कायम असते, तिची अवस्था कधीमधी निद्रिस्त होते. तिचे पुनःप्रत्यारोपण, पुनरुज्जीवन आणि पुन्हा पुन्हा जागरण करत राहायचं.
असं मला वाटतं. दुसऱ्या अध्यायात महिषासुरांच्या सेनापतींचं वर्णन आलं आहे. हे सर्व सेनापती राक्षस म्हणजे आजच्या काळातले आपले वैरी. आपल्या उत्तम मनस्वास्थ्यासाठी त्यावर मात करून रोजचा दिवस उत्तम कार्य करण्यात आपण घालवायचा. कोण आहेत बरं हे महिषासुराचे सेनापती, ज्यांचे आपल्या सर्वांच्या मनात वास्तव्य आहे? त्यावर अंकुश कसा बरं आपण ठेवणार? आपल्या विवेक जागरणाने आपण याबद्दल जास्तीत जास्त सजग होऊ शकतो. स्वतःवर साधलेल्या नियंत्रणाने, स्वभानाने, स्वजाणीवेने यावर मात करण्याचा तुम्ही आणि मी रोज हळूहळू प्रयत्न करू शकतो. महिषासुराचा पहिला सेनापती आहे चिक्षुर. चिक्षुर म्हणजे अर्धवट ज्ञान. आपण सर्व अर्धवट ज्ञानी आहोत, कारण आपण बोलतो आहोत. ज्या माणसाला ज्ञान प्राप्त झाले तो समुद्राच्या खोलीसारखा शांत आणि गहन होतो. खळखळाट फक्त उथळ पाण्यालाच आहे. गुगलच्या या जगात, इन्फॉर्मेशनच्या या महासमुद्रात स्वतःतले ज्ञान, अनुभव, शहाणपण रोज वाढवत राहणं, स्वतःतले इन्साईट वाढवत राहणं आपण सर्व रोज करू शकतो. चामर हा आहे दुसरा सेनापती. चामर म्हणजे अस्थिरता. हे करू का ते करू, आजच्या काळातला डिसिजन पॅरालिसिस, सदैव एकांगी मत, एकांगी विचार. त्यामुळे सारासार विचार न करता निर्णय न घेता येणं म्हणजे आपला चामर. अशा वेळी स्वतःला ओळखून स्वतःचा मनापासून केलेला स्वीकार आपल्याला निर्णय घेण्यात मदत करू शकतो. उदग्र हा आहे तिसरा सेनापती. अग्र म्हणजे पुढे आणि उद म्हणजे वर. सतत पुढे, सतत वर. कोण बरं असे असतात लोक? सायकोलॉजीच्या भाषेत हे झाले सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स असणारे लोक. आय एम ओके बट यू आर नॉट ओके. मीच शहाणा, मीच ज्ञानी, तू मात्र कायम कमी, असं म्हणणारा हा अहंकार म्हणजे हा उदग्र राक्षस. आपल्या विवेकाने या उदग्रचा समूळ नायनाट शक्य आहे. या पाठातला चौथा राक्षस आहे महाहनू. इथे मला अथॉरिटेरियन पॅरेंटिंग करणारे पालक डोळ्यापुढे येतात. कायम हिटलरशाही, स्वतःचंच म्हणणं खरं करणारे, स्वतः सर्वांवर, घरातल्या मुलांवर कायम सत्ता गाजवणारे, इतरांचे ऐकून घेण्याची सुद्धा क्षमता आणि ताकद नसलेले, अशा महाहनू राक्षसावर मात करायची तर उत्तम संवाद कौशल्य हवीत. समोरच्या व्यक्तीचा, मग ती वयानी मानानी लहान असली तरी आदर राखत स्वतःचा मुद्दा न रागवता शांतपणे मांडला जावणा, याची शैली सुद्धा विकसित करायला हवी. या महाहनू राक्षसाचा पराभव करण्यासाठी स्वतः डोकावून बघण्याची इच्छा आणि गरज मात्र हवी. असिलोमा हा आहे सप्तशती पाठातील महिषासुराचा पाचवा राक्षस सेनापती. संस्कृत भाषेत असी म्हणजे खिळा, मार्क, एक झेंडा. कायम असे लोक मिरवत असतात. जिथे तिथे ही मंडळी स्वतःचं अस्तित्व कायम सिद्ध करत असतात. त्यासाठी अवास्तव खटाटोपही करत असतात. सगळीकडे मी हवा असा हा राक्षस. एकदा अट्टहास करणं हा याचा स्थायी भाव असतो. बाष्कळ हा आहे पुढचा राक्षस. विनाकारण समर्थन, व्यर्थ असलेल्या गोष्टीत रस घेऊन ओव्हर एक्सप्लेनेशन देत बसणं म्हणजे बाष्कल. मुद्दा स्वतःच्याच अंगाने पटवून देण्याचा हट्ट करणारा हा राक्षस बाष्कल. परिवारिता हा राक्षस फार प्रबळ आहे. हा आहे शक्ती प्रदर्शनाचा राक्षस. माझ्याकडे काय काय आहे, किती आहे हे सतत इतरांना दाखवणं. मी मोठा आणि माझ्या भोवती कसे सगळे जमले आहेत हे दाखवणं. सतत स्वतःचा स्तर कायम मिरवणं म्हणजे परिवारिता राक्षस. बिडादा शेवटचा महिषासुराचा सेनापती. बिडादा म्हणजे बिडाद ह्या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे मांजर.
येथे हा शब्द धूर्त, कावेबाज या अर्थानं येतो असं मला वाटतं. डोळे बंद करून मांजर दूध पितं, स्वतःचा फायदा करून घेतं, म्हणून स्वार्थी आणि मतलबी असा ह्याचा अर्थ निघू शकतो. मग ह्याचा अर्थ आपण सर्वांनी स्वतःचा स्वार्थ पाहायचाच नाही का? कारण आता सायकोलॉजी स्वतःकडे बघा, स्वतःकडे नीट लक्ष द्या असं सांगते. पण तसा स्वार्थ इथे अपेक्षित नाही. स्वतःचा स्वार्थ साधत इतरांचाही स्वार्थ जपला पाहिजे, ही आजच्या इमोशनल इंटेलिजन्सची व्याख्या इथं लागू करावीशी वाटते. स्वतःचा विकास तर जरूर साधायचा आहे, पण त्याबरोबर इतरांचा, विशेषतः आपल्या कुटुंबाचा, आपल्या समाजाचा, आपल्या राष्ट्राचा विकास साधायचा आहे, असा अर्थ कदाचित इथे अभिप्रेत असेल असं मला वाटतं. असे हे 8 महिषासुरांचे सेनापती राक्षस आहेत आणि मग सर्वांचा देवीने वध केला आहे. एका अध्यायात चंड, मुंड, शुंभ, निशुंभ या राक्षसांचाही देवी वध करते. चंड म्हणजे बुद्धी, मुंड म्हणजे संशय, भ्रम, शुंभ म्हणजे देहाशी निगडित वासना आणि निशुंभ म्हणजे मनाशी, आपल्या इच्छांशी निगडित असलेल्या कामना. संशयाचा नाश करायचा तर बुद्धीवर आधी विजय मिळवावा लागतो. याही वेळी देवी या सर्व राक्षसांवर विजय मिळवते. असाच एक राक्षस इथे पुन्हा उल्लेखिला आहे. त्याचं नाव आहे धूम्रलोचन. धूम्र म्हणजे धूर, लोचन म्हणजे डोळे. ज्याच्या डोळ्यापुढे काहीच स्पष्टता नाही तो कसा लढणार? मायेच्या धुरात गुरफटलेला, अस्पष्ट गोल असलेला धूम्रलोचन नावाचा राक्षस मग देवीने नुसत्या हुंकाराने परास्त केला असं वर्णन सप्तशतीच्या पाठात येतं. रक्तबीज नावाचा अजून एक राक्षस देवीवर हल्ला करतो. आता इथं बघा, मानवी मनातील इच्छा म्हणजे रक्तबीज. एक बीज संपलं की दुसरं उगवतं. एक इच्छा संपली की दुसरी पुन्हा पुनरुज्जीवित होते, म्हणजे रक्तबीज. असा रक्तबीज राक्षस सुद्धा देवीने परास्त केला. आणि मग शेवटी हे सगळे सेनापती, सगळे राक्षस जेव्हा हरले, तेव्हा मग स्वतः महिषासुर नावाचा राक्षस रेड्याचं रूप घेऊन उन्मत्त, शक्तिशाली, अतिशय मस्तवाल, बेभान, विवेकशून्य, पशुवत असा देवीचा समोर तिथे उभा येऊन ठाकतो आणि मग देवी या अहंकाराचा नाश करते. विवेकाने, मनशक्तीने अहंकाराचं खंडन होतं, असा अर्थ या आजच्या काळात नक्की घेता येतो. भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर असे षड्रिपू सांगितले आहे. सायकोलॉजी सांगतं की कुठलीही भावना ही जेव्हा मनात जन्म घेते तेव्हा शरीरात वेगवेगळे रासायनिक बदल होत असतात. त्याला आपण न्यूरोकेमिकल्स म्हणतो, जे आपल्या मेंदूतून स्त्रवू लागतात. आता हे सर्व शास्त्रीयरित्या सिद्ध सुद्धा झालं आहे. चांगल्या भावनांचे सकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर नक्की दिसतात. असा मनुष्य आनंदी, उत्साही, उल्हसित आणि समाधानी दिसतो. नकारात्मक भावनांचे वाईट परिणाम शरीरावर होताना दिसतात. वाईट भावना या खरं तर इतरांना कधीच त्रास देत नाही, पण त्या स्वतःला नेहमी कष्टी, उदास, दुःखी करत राहतात. आपण थकलेलो दिसतो. अशा षड्रिपूंना जिंकणे अजिबात सोपे नाही, कारण आपण सर्व, मी आणि तुम्ही, मानवी आहोत. स्वाभाविकतः आपल्या मनात अनेक चांगल्या वाईट भावना येत राहणार. मग आपण यावर उपाय काय बरं करायचा? तर दिवसभरामध्ये जास्तीत जास्त वेळा, जास्तीत जास्त काळापर्यंत, जास्तीत जास्त प्रमाणात आपण आपल्या मनात या सकारात्मक आणि स्वीकारात्मक भावनांची पुन्हा पुन्हा उभारणी करायची. स्वतःच्या मनातील बुद्धी, संशय, अहंकार, द्वंद्व हे सर्व जिंकत विवेकाची उपासना करायची. देवीच्या फलश्रुतीमध्ये सुद्धा मी पुन्हा पुन्हा येईन असा उल्लेख येतो. देवीच्या पूर्वीच्या संत महंतांना
ही कल्पना नक्की होती की कधीतरी मन नकारात्मक विचार करणार, उदास होणार, त्याला भीती वाटणार. तेव्हा पुन्हा पुन्हा स्वतःच्या मनाची शक्ती ओळखायची आहे, ती सतत जागृत ठेवायची आहे. तत्वमसी असे आपले तत्वज्ञान जिथं सांगतं तिथे तो तूच आहेस. तुझ्यातच ते सगळे आहे, तुझ्याहून तो वेगळा नाही. तुझ्यात सगळे विश्व सामावले आहे, ती शक्तीही तूच आहे. याची पुन्हा पुन्हा आठवण आपला हिंदू धर्म, आपले तत्वज्ञान आपल्याला करत राहते. विवेकाची कास धरत रोज ह्याचा अनुभव मला आणि तुम्हाला घ्यायचा आहे. प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावायची मी माझी मुभा घेतली आहे. चूकभूल माफ करा. माझे ज्ञान आणि अनुभव अतिशय तोकडे आहे, ह्याचे मला भान आहे, ह्याची मला जाण आहे. तरीही आजच्या मानसिक आरोग्याच्या दिनी स्वतःच्या मानसिक आरोग्याची जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारत सर्वजण अधिकाधिक चांगल्या होण्याचा प्रयत्न करू. चांगले बोलण्याचा, चांगले वाचण्याचा, चांगले वागण्याचा, वाईट न ऐकण्याचा, अहम कमी करण्याचा, सतत कार्यमग्न राहण्याचा, स्वतःतले हे महिषासूर स्वतः मान्य करण्याचा, स्वतः बदल घडवण्याचा आपण सर्वजण संकल्प करूया. स्वतःच मनातल्या या महिषासुराचे स्वतःच शक्ती होऊन खंडन करूया. देवीचं जागरण स्वतःच सुरू होऊन स्वतःच्याच अंतरंगात खूप खोल खोल रुजावं. माझ्या आणि तुम्हा सर्वांसाठी आज हेच मागणे मागते. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा जागतिक मानसिक दिनाच्या मनापासून शुभेच्छा.